कॉलेजच्या मेसची फी वाढली म्हणून सत्तेत असलेलं सरकार कोसळलं. हो, हे खरं आहे. एका कॉलेजच्या आंदोलनामुळे पूर्ण देश एकत्र आला आणि जे घडलं ते भयानक होतं, ज्यामुळे भारतीय राजकारणाचा इतिहासच बदलला. पण नक्की काय घडलं होतं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हायरल कारभारला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गोष्ट सुरू होते 1973च्या शेवटी. एका बाजूला भारताने 71चं युद्ध जिंकलं होतं, पण देशात महागाई, बेरोजगारी, अन्नाची टंचाई शिगेला पोहोचली होती. आणि अशातच डिसेंबर 73मध्ये मोरबी इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मेसच्या फी वाढीविरोधात आंदोलन केलं, ज्यावर प्रशासनानं 40 विद्यार्थ्यांना निलंबित करून कॉलेज बेमुदत काळासाठी बंद केलं. आता हीच ठिणगी 20 डिसेंबर 1973ला अहमदाबादच्या LD इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन पडली. तेव्हा तिथेही हॉस्टेलच्या जेवणात बिलात 20% वाढ करण्यात आली. ही साधी फी वाढ एका ज्वालामुखीचा स्फोट करेल याचा कोणीही विचार केला नव्हता, कारण 3 जानेवारी 1974ला गुजरात युनिव्हर्सिटी संप झाला. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार करत एकाच रात्रीत तब्बल 326 विद्यार्थ्यांना अटक केली. या एका दडपशाहीने संपूर्ण गुजरात पेटून उठलं आणि तरुणांमध्ये जन्म झाला नवनिर्माण आंदोलनाचा. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की या आंदोलनात विद्यार्थ्यांनी अत्यंत कल्पक मार्ग वापरले, जसे की त्यांनी रस्त्यावर प्रतिकात्मक न्यायालय भरवली, नेत्यांना रक्तानं लिहिलेली पत्र पाठवली, सत्ताधाऱ्यांसाठी रात्री मृत्यू घंटा वाजवली आणि निदर्शक विरुद्ध राजकारणी असे प्रतिकात्मक क्रिकेट सामनेही खेळले. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री चिमनभाई पटेल यांच्या भ्रष्ट कारभारामुळे जनतेने त्यांना चिमणचोर असं उपहासात्मक नाव देखील दिलं आणि हळूहळू आंदोलन हिंसक झालं. 25 जानेवारीला राज्यव्यापी बंद दरम्यान 33 शहरात संघर्ष उडाला. परिस्थिती इतकी भयंकर झाली की 28 जानेवारीला शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी चक्क लष्कराला पाचारण करावं लागलं आणि या आंदोलनात 108 जणांचा मृत्यू झाला आणि हजारो लोक जखमी झाले. विद्यार्थ्यांनी भ्रष्ट आमदारांच्या घरांना घेराव घालून तब्बल 95 आमदारांना राजीनामा देण्यास भाग पाडलं. मोरारजी देसाई यांनी उपोषण सुरू केलं आणि विद्यार्थ्यांच्या या प्रचंड रेट्यापुढे 16 मार्च 1974ला केंद्र सरकारला झुकावं लागलं आणि गुजरात विधानसभा बरखास्त करण्यात आली. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात केवळ जन आंदोलनामुळे पूर्ण बहुमतातलं सरकार पडण्याची ही पहिलीच वेळ होती. पण गोष्ट इथेच थांबत नाही. गुजरातच्या या यशानं बिहारमधील तरुणांच्या डोळ्यात क्रांतीची चमक आणली आणि 18 फेब्रुवारी 1974 रोजी लालू प्रसाद यादव आणि इतर तरुण नेत्यांच्या नेतृत्वाखाली बिहार छात्र संघर्ष समितीची स्थापना झाली. मग 18 मार्चला विद्यार्थ्यांनी विधानसभेत घेराव घातला, ज्यात पोलिसांच्या गोळीबारात 3 विद्यार्थी मारले गेले. या तरुणांनी मग साथ घातली एका वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिकाला, जयप्रकाश नारायण, म्हणजेच सगळ्यांचे लाडके जेपी. 5 जून 1974 रोजी जेपींनी पाटणाच्या ऐतिहासिक गांधी मैदानात 5 लाख लोकांच्या जनसागरासमोर संपूर्ण क्रांतीची गर्जना केली. त्यांनी भ्रष्टाचार आणि महागाई विरुद्ध जनतेला समांतर सरकारे चालवण्याचे आणि कर न भरण्याचं आवाहन केलं. आता हा लढा फक्त विद्यार्थ्यांचा राहिला नव्हता, तर संपूर्ण देश इंदिरा गांधींच्या सरकार विरोधात एकत्र आला होता. आणि यानंतर 25 जून 1975ची संध्याकाळ लोकशाहीसाठी निर्णायक ठरली. दिल्लीच्या रामलीला मैदानावर 1 लाखाहून अधिक लोकांचा जनसागर उसळला होता, जिथं जेपींनी कवी रामाधीर सिंग दिनकर यांच्या ओळी अत्यंत आक्रमकपणे उच्चारल्या. सिंहासन खाली करो की जनता आती है, आणि सैन्य व पोलिसांना सरकारच्या बेकायदेशीर आदेशांचं पालन न करण्याचं थेट आवाहन केलं. सत्ता जाण्याच्या भीतीने त्याच मध्यरात्री 25 जून 1975ला भारतात आणीबाणी लागू करण्यात आली. रातोरात नवी दिल्लीतील वर्तमानपत्रांची वीज कापली गेली. मिसाचा भयानक कायद्याचा वापर करून जेपी, मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी यांच्यासह हजारो विद्यार्थी आणि कामगार नेत्यांना रात्रीतून उठवून विना चौकशी थेट तुरुंगात डांबण्यात आलं. नागरिकांचे मूलभूत अधिकार हिरावून घेण्यात आले आणि भारतीय लोकशाहीचा काळा अध्याय सुरू झाला. 21 महिने देशाचा श्वास कोंडलेला होता, पण जेव्हा मार्च 1977मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या तेव्हा लोकशाहीने आपला चमत्कारच दाखवला. तुरुंगातून सुटलेल्या या सर्व विरोधी नेत्यांनी एकत्र येऊन जनता पक्ष स्थापन केला आणि या निवडणुकीत जनतेनं हुकुमशाहीला नाकारत जनता पक्षाला तब्बल 295 जागा दिल्या आणि काँग्रेसचा दारुण पराभव झाला. खुद्द इंदिरा गांधींचाही या निवडणुकीत पराभव झाला आणि भारताला
पहिलं बिगर काँग्रेसी पंतप्रधान मिळाले. एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या मेसची फी वाढली आणि तिथून सुरू झालेल्या छोट्याशा ठिणगीनं एका बलाढ्य सत्तेला खाली खेचलं. जेव्हा सत्ताधारी जनतेचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न विसरतात तेव्हा सामान्य नागरिक कसा इतिहास घडवू शकतात हे या संपूर्ण क्रांतीनं जगाला दाखवून दिलं. मित्रांनो, भारतीय राजकारणाचा इतिहास बदलून टाकणारी ही घटना पुन्हा भारतात होऊ शकते का? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच ऐतिहासिक किस्स्यांसाठी व्हायरल कारभारला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.